नेक्स्ट चॅप्टर, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह होते म्हणजे पार्टनरशिप फर्म बंद होते, शटर्स डाऊन होत आहेत. बरं, मग आता हे कसं करू शकतात? दोन प्रकारे, व्हॉलंटरी आणि कंपल्सरी. व्हॉलंटरी म्हणजे सिंपल, मी डायरेक्टली सिंपल डिझोल्युशनला येतोय. म्हणजे सगळ्या पार्टनर्सनी ठरवलं की अरे बाबा आता बस झालं, आपल्याला जमत नाहीये, लॉसेस होत आहेत किंवा प्रॉफिट सुद्धा होत आहेत, पण आपल्याला आता हा बिझनेस करायचा नाही, बस पार्टनरशिप फर्म किंवा हा जो काही बिझनेस आहे लेट अस स्टॉप, त्याला व्हॉलंटरी म्हणणार. आणि कंपल्सरी म्हणजे जेव्हा एखादा पार्टनर इन्सॉल्वंट किंवा सगळे पार्टनर्स, 2 पार्टनर 1 पार्टनर इन्सॉल्वंट होतात, तेव्हा कंपल्सरी ती फर्म डिझॉल्व्ह होते. कंपल्सरी डिझोल्युशन आपण नंतर बघूया. सिंपल डिझोल्युशन खऱ्या अर्थाने सिंपल, सगळ्यात अख्ख्या याच्यात सिंपल कुठला पार्ट असेल तुमच्या 12th अकाउंट्समध्ये तर तो सिंपल डिझोल्युशन आहे. व्हेरी व्हेरी सिंपल. फक्त थिंग इज दॅट जर्नल एंट्री फक्त नीट व्यवस्थित करा. जर्नल एंट्रीचा पार्ट व्यवस्थित करा, त्याचा एक सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स फॉलो करा, बस दॅट्स इट. पण एक आहे, इथल्या जर्नल एंट्रीज खूप मोठ्या मोठ्या असतात, एकदम खूप असतात, भरपूर जर्नल एंट्री मोठी असते, त्यामुळे ती टाइम कन्झ्युमिंग पण असते. ती टाइम कन्झ्युमिंग आहे, मोठी असल्यामुळे ती टाइम कन्झ्युमिंग आहे. मग त्यामुळे काय होणार, तेवढा टाइम तुमच्याकडे आहे ना चेक करा. कारण तुम्हाला फायनल अकाउंट्स पण आहे, एनपीसी पण आहे आणि डिझोल्युशनचं जर्नल एंट्री म्हणजे त्यांनी जर तुमचे भरपूर वेळ घेतला तर उरलेल्या सम्ससाठी वेळच राहणार नाही. त्यामुळे ते टाइम मॅनेजमेंट हा एक मेजर इश्यू डिझोल्युशनच्या केसमध्ये. जर जर डिझोल्युशन आपल्याला जर्नल एंट्रीमध्ये आलं तर होऊ शकतो आणि तुमची जर्नल एंट्री करण्याची कपॅसिटी कमी असेल तर. जर्नल एंट्रीच्या केसमध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्याला 2 एंट्री आपल्याला करण्यासाठी 2 वर्किंग नोट्स म्हणजेच रिअलायझेशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल बनवावं लागतं. तर ते आपण जेव्हा जर्नल एंट्रीचा सम घेऊ तेव्हा करू. आधी मी सिंपल डिझोल्युशनवर आहे. हे सॉरी, सिंपल डिझोल्युशन. सिंपल डिझोल्युशन म्हणजे लिटरली सिंपल डिझोल्युशन, अगदी सिंपल आहे. स्ट्रेट फॉरवर्ड मी येतो. इथं आपल्याला आता रिव्हॅल्युएशन अकाउंट नाही बनवायचंय, इथं आपल्याला रिअलायझेशन अकाउंट बनवायचंय. मग रिअलायझेशन अकाउंट, एक रिअलायझेशन अकाउंट, व्हॉट इज मीन बाय रिअलायझेशन? रिअलायझेशन म्हणजे असेट विकून जे पैसे आलेत ते. म्हणजे थोडक्यात हा हिशोब आहे. माझ्याकडे एवढ्या असेट्स होत्या, त्यातल्या मी एवढ्या असेट विकल्या किंवा एवढ्या असेट पार्टनर घेऊन गेला. माझ्याकडे एवढं मला देणी आहेत म्हणजे माझी लायबिलिटी आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, त्यातनं मी पहिले माझे लायबिलिटी पे करणार आणि उरलेले पैसे हे सगळे पार्टनर्सना मिळून जाणार. दिस इज रिअलायझेशन इन सिंपल वर्ड. एकदम सोप्या भाषेत रिअलायझेशनचं मिनिंग असं आहे, अतिशय सोपं आहे. कन्सेप्ट आपण बघा ना, बिझनेस बंद करायचा म्हणजे काय करायचं, सगळ्या असेट ज्या आहेत ना त्या एक 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 कर विकून टाका. जे काही पैसे येतील त्यातनं ज्या काही देणी द्यायची ती देऊन टाका, उरलेले पैसे तुमचे. जर तुम्ही एकटे असाल तर, आणि जर तुम्ही चौघं पार्टनर असाल तर जे उरले पैसे ते वाटून घ्या, झालं. दिस इज डिझोल्युशन. म्हणजे आता इथं आपल्याला हे रिअलायझेशन अकाउंट ओपन करायचं आहे, त्यामुळे ना बंद होते म्हणजे आता बॅलन्स शीट तर बनणारच नाही. पण एक आहे, इथं मात्र बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट ओपन करावं लागतं आणि ते आपल्याला टॅली करावं लागतं. पार्टनर्स कॅपिटल ॲज इट इज, जे आतापर्यंत ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ या इथं आपण करत आलो, इथं पार्टनर्स कॅपिटल पण बनवावं लागणार. चला बघा, हे बघा, प्रो फॉर्मा ऑफ रिअलायझेशन अकाउंट एकदम सिंपल आहे. याच्यात सुद्धा एकदम नीट व्यवस्थित गो थ्रू करा या फॉर्मॅटमधनं. कुठं काही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही ना, सगळं रिमाइंड आहे ना, सगळं जमलंय ना, आठवतंय ना, हे चेक करा. बघा, डायरेक्टली मी समोर येतोय. सिंपल डिझोल्युशनवर आपण जास्त वेळ घालवणार नाही, फटकन आपण हे संपवणार. एकदम सिंपल आहे. काय करायचं सांगतो. पहिलं, एकदा सम आलं, सम बघितलं की डिझोल्युशनचं आहे, ओके. आता हे बघा, बँक, हे जे बँक आहे ना हे सोडून बाकी सगळ्या असेट्स ॲट देअर बुक व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू म्हणजे ह्या व्हॅल्यूनी, म्हणजे बॅलन्स शीटला ज्या व्हॅल्यू असतात त्या सगळ्या आपण रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करणार. हे बघा, रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री असेट म्हणून आणि टोटल आउटला घेऊन येणार. हे झालं. याच्यात नंतर सगळ्या आउटसाइडर्स लायबिलिटी. आउटसाइडर्स लायबिलिटी म्हणजे कुठली? हे सिद्धी कोण आहे? सिद्धी पार्टनर आहे. नो, दिस इज इनसाइडर लायबिलिटी. पार्टनर आहे ती. मग क्रेडिटर इज द ओनली आउटसाइडर लायबिलिटी. मग मी काय करणार, क्रेडिटर सन्ड्री लायबिलिटी म्हणून घेऊन जाणार. आउटसाइडर लायबिलिटी जेवढ्या आहेत त्या सगळ्या इथं रिअलायझेशनच्या क्रेडिटला येणार बुक व्हॅल्यूनी. नंतर आता राहिला अजून काय, ही आरडीडी. मग मी डेटर्स कुठल्या व्हॅल्यूने घेतले? या व्हॅल्यूने घेतले.
ह्या व्हॅल्यूने नाही घेतले. बघा मी मगाशी डेटर्स ह्या व्हॅल्यूने घेतलेत. मग आता ही आरडीडी कुठे करणार? आरडीडी सन्ड्री लायबिलिटी म्हणून घ्यायची नाही, सेपरेट घ्यायची आरडीडी. सेपरेट आरडीडीची एंट्री करायची. ह्याला सन्ड्री लायबिलिटी मध्ये क्लब करू नका प्लीज. ही सन्ड्री लायबिलिटी नाही. सन्ड्री लायबिलिटी म्हणजे आउटसाइडर्स लायबिलिटी. आरडीडी इज जस्ट मेअरली आपण अकाउंटिंग टर्म लायबिलिटी आहे म्हणून ती लायबिलिटी आहे. अदरवाईज त्याच्याकडून काही पैसे द्यायचे नाही आहेत आपल्याला इथं. सो आरडीडी ही आपण हे ह्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर केलेली आहे. रिझर्व्ह फॉर डाऊट, ऍक्च्युअली लायबिलिटी रिझर्व्ह आहे तो, म्हणजे आणि तो सेपरेट करायचा आहे. ओके डन. आता नंतर काय झालं? आता हे बाकीचे लायबिलिटी बघा. आता हे बाकी झालं. आता बँकचं काय करणार? तर बँकेचं आपल्याला लेजर ओपन करायचं आहे. मग त्याला आपल्याला लेजर ओपन केलं असेल तर त्याला बॅलन्स येणार. हा बॅलन्स आपण तिकडे बँकेमध्ये ओपन करणार. हा बघा बॅलन्स. बँक असेट ऑलवेज एज डेबिट बॅलन्स. हा बघा. ओके. नंतर नेक्स्ट, नंतर काय करणार? हे सगळं झाल्यानंतर आता पार्टनर्स कॅपिटल आपण लेजर ओपन केलंय. लेजर ओपन केलाय आणि त्याचा रिझर्व आहे हा डिस्ट्रीब्यूट करणार. पहिले पार्टनर्स कॅपिटल ओपन करणार आणि त्याच्यात त्यांचा रिझल्ट डिस्ट्रीब्यूट करून टाकणार. हे बॅलन्स घेतला, हा रिझल्ट डिस्ट्रीब्यूट करून टाकला. व्हेरी सिम्पल. डन. हे लेजर फार पटापट होतं. जर्नललाच थोडासा प्रॉब्लेम आहे. मी लगेच तुम्हाला जर्नल एंट्री पण दाखवतो काय सिक्वेन्सनी करणार. हे झालं इथपर्यंत. हे सगळं झालं पोस्टिंग. आता या सगळ्या ऍडजस्टमेंट्स करा. असेट रिअलाइज म्हणजे रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक लिहायचं आणि ज्या असेट जशा आल्यात त्याची टोटल आउटरला घेऊन टाकायची. इथं दिलेली आहे. ह्या व्हॅल्यूज इथं दिलेल्या असतात. ह्या व्हॅल्यूज इथं पुटअप केल्या त्या. आणि आता ऍडजस्टमेंट म्हणजे डबल इफेक्ट. इथं काय लिहिलंय? बँक म्हणजे बँकेच्या इकडं क्रेडिटला आहे म्हणजे बँकेच्या डेबिटला. हे बघा इथं. ओके. याला क्रॉस पोस्टिंग असं म्हणतात. ओके. आता दुसरी एंट्री. आता असेट जर पार्टनरनी घेऊन गेला असेल तर ते सुद्धा रिलेशनच्या क्रेडिटला जे कोणी पार्टनर ज्या असेट घेऊन जाईल त्याची एंट्री. इथं रिद्धीनी ह्या असेट घेऊन गेलेत म्हणून ही रिद्धीच्या नावावर टाकणार आपण. आता इकडं क्रेडिटला हे एक तर रिद्धीचं कॅपिटल अकाउंट आहे आणि हे क्रेडिटला आहे म्हणजेच पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला येणार. हे बघा टू रिलेशन रिद्धीच्या कॉलममध्ये. डन. पुढं नेक्स्ट. सिद्धी अग्री टू ऍक्सेप्ट डील इन फुल सेटलमेंट ऑफ अ लोन. तिचं लोन. आता पार्टनर लोन आहे. ह्याचं काय केलं आपण? ह्याचं काहीच नाही केलं, अजून राहिलं. माझा एक लेजर ओपन करून टाकू. ह्याचं एक लेजर ओपन करून टाकू. पार्टनर्स कॅपिटल. हे बघा इथं मी एक सिद्धीचं लोन अकाउंट ओपन केलं. लायबिलिटी ऑलवेज हॅज क्रेडिट बॅलन्स आणि ती म्हणते त्याचं सेटल करा. तिची अमाऊंट दिली आहे सेटलमेंटची. सेटल करायचं म्हणजे पैसे द्यायचे तिला. ती काय म्हणते? किती द्या पैसे? 3,000 रुपये द्या फुल सेटलमेंटमध्ये. म्हणजे 4,000चं लोन ती म्हणते मला 3,000 दिलेत तरी चालतील. मग मी आपण 3,000 रुपये देऊन टाकले. दिले म्हणजे काय? पैसे दिले. बँक अकाउंट. इथं टू बँक आहे म्हणजे बँकेच्या क्रेडिटला करस्पॉन्डिंग पोस्टिंग. हे बघा सिद्धीज लोन इथं. बरं. मग आता हे लगेच अकाउंट क्लोज करून टाका. काय आहे? हे जो काही डिफरन्स येईल तो रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सिद्धीज लोन. मी जरा हे इकडलं हे करून टाकतो क्लीन. हे बघा हे बाय सिद्धीज लोन अकाउंट 1,000. डन. इतकं सोपं आहे. फटाफट ही लेजर्स क्लोज होतात. सगळ्या ऍडजस्टमेंट्स होतात. कुठेही प्रॉब्लेम येत नाही डिझोल्युशन मध्ये. नंतर बघा डिझोल्युशन एक्सपेन्सेस रिलेशनच्या डेबिटला टू बँक. पैसे पेमेंट केले आपण म्हणून टू बँक. पण इथं त्यांनी क्लब केलंय. माझं सजेशन आहे क्लब करू नका, वेगवेगळ्या एंट्र्या करा. आता हे क्रेडिटर्सचं काय सांगतो आधी. पहिले एक्सपेन्सेस नुसतं मी सेपरेट एंट्री करतो, मी क्लबिंग करत नाही. टू बँक रिलेशन एक्सपेन्सेस म्हणजे आपला कंट्रोल राहतो. इथं 4,000 मी आउटरला लिहीन 4,000. याची सेकंड एंट्री मी बँकमध्ये घेऊन टाकणार. एक एंट्री वाढते पण कंट्रोल चांगला येतो त्यांनी. हे बघा इथं रिअलायझेशन त्यांनी कंबाईन केली आहे, मी वेगवेगळी करणार. इथं मी सेपरेट 4,000 एंट्री करणार. आता अजून काय आहे? डिझोल्युशन एक्सपेन्सेस. नंतर इंटरेस्ट रिसिवेबल कुड नॉट बी रिकवर्ड. इंटरेस्ट रिसिव्हर पैसेच आले नाहीत. सोडून द्या, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जे आलं ते रेकॉर्ड करणार बस. पण इथं एक ट्रॅक मात्र तुम्हाला ठेवायचं आहे. इथं सगळ्या लायबिलिटीज पे झाल्या का नाही हे तुम्हाला बघणं फार गरजेचं आहे. हे बघा इथं क्रेडिटर्स बद्दल काहीही त्यांनी दिलेलं नाहीये. क्रेडिटर्स बद्दल काही दिलेलं नाही. मग आता काय करायचं आहे? आपण चेक करायचं. इकडं चेक करायचं आलं का नाही. इथं मगाशी माझं नव्हतं आलं. हे बघा ना, मी ही एकच एंट्री केली होती. मग मला लगेच कळलं काय की अरे
मला एक सांगा, तुम्ही असे हे पळून जाऊ शकता का क्रेडिटर्सना पैसे न दार बिन शटर डाऊन बिऊन जो आपण म्हणतोय, मी काय केलं, बिझनेसची शटर डाऊन केली आणि सगळ्यांचे पैसे तसेच टुंबून ठेवले, चालतील का? नाही चालणार. क्रेडिटर्सचे पैसे द्यावे लागतील, मग तुम्हाला बाकी सगळं तुमचं काय तुम्हाला काहीच ते करा. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल हॅव टू पे टू क्रेडिटर्स. मग त्याप्रमाणे आपण क्रेडिटर्सचं पेमेंट करू. त्यांनी दिलं नाही याचा अर्थ पेमेंट झालेलं आहे, तुम्ही पेमेंट करायचं आहे. हे बघा, मी इकडे ते पेमेंट घेऊन टाकलं. मग मी सेपरेट टू बँक अशी एंट्री करणार इथं. टू बँक क्रेडिटर्स, अमाऊंट किती आहे, ॲज इट इज 30,000. आणि याचा सेकंड इफेक्ट मी बँकेत क्रेडिट करून टाकणार. बाय रिअलायझेशन 30,000. अशा पद्धतीने माझ्या सगळ्या ॲडजस्टमेंट संपल्यात डिझोल्युशन मधल्या. त्यानंतर मी काय करणार, हे माझं रिअलायझेशन अकाउंट क्लोज करणार. प्रॉफिट आला, लॉस आला, पार्टनर्स कॅपिटल ट्रान्सफर करणार. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार. जो काही डिफरन्स येईल तो बँकेत टाकणार, म्हणजे जो काही डिफरन्स येईल तो बँकमध्ये ट्रान्सफर करणार आणि तिकडनं इकडं करस्पॉन्डिंग एंट्री करणार आणि बँक अकाउंट शुड टॅली. माझं बँक अकाउंट टॅली होणं गरजेचं आहे. सिंपल डिझोल्युशन, व्हेरी व्हेरी सिंपल, त्यात अजिबात कठीण नाहीये. पण आता याच्यात जर्नल एंट्रीज बघूया. मी डायरेक्ट जर्नल एंट्री, बरं माझी ट्रिक बघा. ट्रिक जर्नल एंट्री करायची म्हणजे कसं, क्रेडिट असेल तर खालून वरती आणि डेबिट असेल तर वरून खाली. ही माझी ट्रिक आहे. बघा दाखवतो, जर्नल एंट्रीचा सम घेऊन येतो. हे बघा जर्नल एंट्रीज. हे बघा इथं काय दिलंय, इथे एक जनरल ओव्हरऑल त्यांनी हे आपल्याला सगळे हे दिलं. ओके, अंडरस्टूड. आता काय करायचंय, हे बघा इथे जर्नल एंट्री आहे खाली. आता ही मी काय करणार, मला ना हे बघा, तुम्हाला जर्नल एंट्री जरी आली ना तरी रिअलायझेशन अकाउंट करावंच लागेल, कारण शेवटच्या 2 एंट्री मधली ही एक एंट्री आहे. इथं जो काय प्रॉफिट किंवा लॉस येतो ना त्याची जर्नल एंट्री तुम्हाला करायची असते. त्यामुळे त्यासाठी आपल्याला रिअलायझेशन अकाउंट वर्किंग नोट बनवावी लागणार. त्याच्यामध्ये रिलेशन अकाउंट बनवावं लागेल आणि अजून पार्टनर्स कॅपिटल पण का लागणार, कारण हे जे कॅश आणि बँकला ट्रान्सफर केले ना त्याची पण ही सगळ्यात शेवटची जर्नल एंट्री. या 2 एंट्र्यांसाठी आपल्याला रिअलायझेशन अकाउंट पण ओपन करावं लागेल आणि आपल्याला पार्टनर्स कॅपिटल पण ओपन करावं लागेल. मग राहिलं काय, फक्त बँक. दॅट्स इट. त्यामुळे दिस सम बिकम्स रिअली लेंदी. या जर्नल एंट्रीमुळे हा खूप मोठा, खूप वेळ घेतो आणि खूप लेंदी होतो. तो फक्त आपल्याला थोडंसं तुम्हाला इथं ती टाइम मॅनेजमेंट थोडं बघावं लागेल. येस, फास्ट करायचा प्रयत्न करा. आता मी सिक्वेन्स सांगतो, जर्नल एंट्रीचा सिक्वेन्स. सगळ्यात पहिले बॅलन्स शीटला जा. इथं पहिले रिझर्व्ह फंड आहे, हीच पहिली एंट्री. इकडं प्रॉफिट अँड लॉस असेल ती दुसरी एंट्री. हे 2 पहिल्या एंट्र्या करून टाका. मग आता आपण ज्या असेट्स ट्रान्सफर केल्या ही तिसरी एंट्री. या लायबिलिटी, आउटसाइडर लायबिलिटी, आता इथं आउटसाइडर लायबिलिटी 2 आहेत, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल, ही चौथी एंट्री. पार्टनर्स कॅपिटलला जे आपण जे हे ट्रान्सफर करतो बॅलन्सेस, त्याची कुठली एंट्री होणार नाही. कॅशला, लेजरला बॅलन्स घेतला, नो एंट्री. बघा आता मी काय सांगतोय, बघा पहिली एंट्री. हे बघा, रिअल असेट ट्रान्सफर केली ती पहिली, लायबिलिटी ट्रान्सफर केल्या ती दुसरी, रिझर्व्ह फंड तिसरी. ह्याच्यामध्ये ह्या 3 मध्ये वर खाली झालं तरी चालेल, सिक्वेन्स नो प्रॉब्लेम. ह्या पहिल्या 3 एंट्र्या झाल्या. आता एंट्री कशी केली बघा, खालून वरती आणि वरतून खाली. खालून वरती क्रेडिट आहे म्हणजे खालून वरती. बरं, सन्ड्री लायबिलिटी असं कुठलंही अकाउंट नसतं. मग थोडक्यात एंट्री काय करणार मी एंट्री बघा कशी करतो, ट्रिक काय सांगतोय मी ती नीट लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल मी काय सांगतोय. हे बघा, खालून वरती म्हणजे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेबल अकाउंट डेबिट, हे एवढंच आहे, एवढंच, टू रिअलायझेशन अकाउंट. ही पहिली एंट्री किंवा दुसरी एंट्री. बघा चेक करा, ही बघा, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. वंडरफुल. ह्या 2ची टोटल इथं घेऊन टाकायची. नेक्स्ट, आता ही एंट्री बघा. आता ही एंट्री डेबिटला आहे, म्हणजे डेबिटला म्हणजे वरून खाली, म्हणजेच थोडक्यात काय, रिअलायझेशन अकाउंट डेबिट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग, टू फर्निचर, टू डेटर, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, अशी कंबाईन एंट्री करणार मी. ही बघा, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग, टू फर्निचर, डेटर वगैरे वगैरे. डन. आता मग काय राहिलं, आता या 2 एंट्र्या माझ्या झाल्या. आता ही रिझर्व्ह फंड आपण काय करतो, पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिटला टाकतो, म्हणजे खालून वरती एंट्री. आपण काय लिहितो, बाय रिझर्व्ह फंड म्हणजे मी रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू इंडिव्हिज्युअल पार्टनर्स अकाउंट. बघा मी काय एंट्री केली, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट
टू राजीव्स कॅपिटल टू संजीव्स कॅपिटल. मला हे कसं कळलं? पार्टनर्स कॅपिटलच्या इकडनं, हे बघा, इकडनं खालनं वरती, पण इथं पार्टनर्स कॅपिटल असं पण अकाउंट नसतं. मग अकाउंट कुठले असतात? राजीव्स कॅपिटल, संजीव्स कॅपिटल, म्हणजे इंडिव्हिज्युअल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. झाली 3 एंट्री आता इथंच झाल्या. वंडरफुल. आता मग एंट्री कशी करायची? पुढची एंट्री अगदी सोपी आहे, व्हेरी व्हेरी सिम्पल. आता बघा, मी हे सगळं क्लीन अप केलं आणि आता मी इथं आहे. आता ही पुढची एंट्री कशी करणार आहे मी? हाऊ आय एम गोइंग टू डू दॅट? हे बघा, इथं हे सगळं मी क्लीन केलं म्हणजे माझी बॅलन्स शीट मधल्या सगळ्या एंट्र्या संपल्या. लेजर्सला जे आपण बॅलन्सेस घेतो त्याची एंट्री होणार नाही. मग आता ह्या असे एक असेट रिअलाइज झाल्या. असेट रिअलाइज म्हणजे कुठे येतं? माझ्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला. क्रेडिट म्हणजे खालनं वरती. ही बघा, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. पुढची एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. त्याच्यानंतर काय आहे? पुढची ऍडजस्टमेंट. असं करत करत मी जसं ऍडजस्टमेंट आहेत तसतशी एक एंट्री करत जाणार. ट्रिक तीच आहे. हे बघा ना, संजीव ऍग्री टू टेक ओव्हर बिल्डिंग. संजीवनी बिल्डिंग घेतली म्हणजे संजीवच्या कॅपिटलला टाकतो आपण. मग संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट खालनं वरती टू रिअलायझेशन. संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट, संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. आता पुढची ट्रान्झॅक्शन आता आपण करायचं बघा, न बघता करायचे करूया. राजीव ऍग्री टू टेक ओव्हर फर्निचर म्हणजे राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. रिअलायझेशन एक्सपेन्सेस वरनं खाली, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. बघा या दोन पुढच्या एंट्र्या चेक करूया आपल्याला बरोबर जमलं का. हे बघा, राजीव्स कॅपिटल टू रिलेशन टू कॅश किंवा बँक. आणि मग हे काय आहे? अजून हे आपल्याला एक लायबिलिटी पे करायची राहिली आहे, त्यांनी इथं काही दिलेलं नाहीये. आपण इथं फाइंड आउट केलं रिअलायझेशनवरनं. ही लायबिलिटी पे केल्याशिवाय, या दोन्ही लायबिलिटी पे केल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही, क्लोज करता येणार नाही. म्हणजे ही पण जर्नल एंट्री करावी लागेल. मग वरनं खाली इथं काय आपण एंट्री करणार? इथं क्रेडिटर्स आहेत, बिल्स पेबल आहेत, पण हे काय केलं आपण? पे केलं म्हणजे काय? कॅश. हे बघा, त्यांनी वेगवेगळे, म्हणून मी म्हणतो वेगवेगळ्या एंट्र्या करायच्या म्हणजे तो कंट्रोल राहतो. एकत्र कंबाईन एंट्र्या करू नका. थोडा वेळ जाईल पण कंट्रोल राहील, सुपर्ब कंट्रोल राहील. सो बघा, मी काय केलं? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश आणि रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ही रिअलायझेशन एक्सपेन्सेसची जमल्या माझ्या एंट्र्या. मग मी रिअलायझेशन क्लोज करणार. आता काय झालंय? मला रिअलायझेशनला लॉस आला म्हणजे काय? म्हणजे रिलेशनच्या क्रेडिटला. क्रेडिट म्हणजे काय? खालनं वरती. काय एंट्री करणार? राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट, संजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट, हे दोन्ही डेबिट टू रिअलायझेशन. चेक करा. हे बघा, ही झाली आपली. हे बघा, राजीव्स कॅपिटल अकाउंट डेबिट, संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलेशन. आणि लास्ट एंट्री हे जे पार्टनर्स कॅपिटल आपण क्लोज केलं ती. पार्टनर्स कॅपिटल काय आहे? हे बघा ना, हे पार्टनर्स कॅपिटल आहे. काय क्लोजिंग आहे आपलं? डेबिटला आलंय ना. हा डिफरन्स आहे ह्या सगळ्याच्यातला. हा डिफरन्स आला तो डेबिटला आला. डेबिटला म्हणजे वरनं खाली. पार्टनर्स कॅपिटल असं अकाउंट नसतं. इंडिव्हिज्युअल पार्टनर्स कॅपिटल, राजीव कॅपिटल अकाउंट डेबिट, संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश. चेक करूया. हे बघा, राजीव कॅपिटल चुकतच नाही. सगळ्या जर्नल एंट्री एकदम म्हणजे अक्षरशः तुम्हाला मक्खन वाटतील, कुठंही प्रॉब्लेम येणार नाही. नीट ट्रिक एकदम जबरदस्त आहे, सुपर्ब आहे. यूज करा एव्हरीव्हेअर एनिवेअर. मी फक्त ह्याच्यासाठीच सांगतोय असं नाही, कुठेही तुम्हाला ही ट्रिक वापरता येईल. चलो, आता हे झालं सिंपल डिझोल्युशन. लेट अस गो टू कंपल्सरी डिझोल्युशन म्हणजेच इन्सॉल्व्हन्सी. इन्सॉल्व्हन्सी म्हणजे काय? एखादा पार्टनर जर इन्सॉल्व्हंट झाला तर ती फर्म डिझॉल्व्ह होते. ह्याच्यामध्ये सिंगल इन्सॉल्व्हन्सी आहे, डबल इन्सॉल्व्हन्सी आहे आणि ऑल पार्टनर इन्सॉल्व्हन्सी आहे. मी डायरेक्ट इन्सॉल्व्हन्सीला येतोय. हा बघा, वन पार्टनर इन्सॉल्व्हंट, एक पार्टनर इन्सॉल्व्हंट झाला तर इथं काय करतात माहिती का? नॉर्मली कॅपिटल डेफिशियन्सी क्रिएट होते आणि रूल आहे असा की जी कॅपिटल डेफिशियन्सी, ऍक्च्युली गार्नर वर्सेस मरे केस इथे ऍप्लिकेबल होते, पण ती आपल्या 12च्या बोर्डामध्ये गार्नर वर्सेस मरे केस आपण अप्लाय करणार नाही आहोत. आपण जी कॅपिटल डेफिशियन्सी निर्माण होणार आहे इन्सॉल्व्हन्सीमुळे ती आपण रिमेनिंग पार्टनर शेअरच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ती वाईप ऑफ करणार. असा रूल आहे. असा रूल मी दाखवतो तुम्हाला, तो तुमच्या बुकमध्ये लिहून दिलेला आहे तुम्हाला. नाहीतर नॉर्मली प्रॅक्टिसमध्ये गार्नर वर्सेस मरे केस वापरली जाते. चला, आता इथं काय? वन पार्टनर इन्सॉल्व्हंट आहे. हे बघा, करंट अकाउंट इकडं आलंय, करंट अकाउंट ही दोन आहेत आणि इकडं हे इंडिकेशन आहे म्हणजे मेगा इन्सॉल्व्हंट असणार. थोडंसं इन्सॉल्व्हन्सी तुम्हाला नीट अंडरस्टँड करून नीट करावं लागेल. खरं कठीण काही नाही, सेम सम आहे, सगळं सेम. म्हणजे इन्सॉल्व्हन्सी आहे ना, पहिलं सिंपल डिझोल्युशन आहे आणि लास्टला इन्सॉल्व्हन्सी आहे.
इन्सॉल्व्हन्सी म्हणजे काय, तर कॅपिटल डेफिशियन्सी काढावी लागते. मी आता सिम्पल डिझोल्युशन याच्यातलं डिस्कस करत नाही. सिम्पल डिझोल्युशननी तुम्ही पहिले सगळा सम करून घ्या आणि सगळ्यात शेवटी हे बघा तुम्हाला ह्या अशा प्रकारे पार्टनर्स करंट अकाउंट एकतर हे पहिले सेटल करावं लागेल. पार्टनर्स करंटचे जे काय बॅलन्सेस आहेत ते पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करावे लागतील आणि मग तुम्हाला कॅपिटल डेफिशियन्सी मिळेल. कॅपिटल डेफिशियन्सी ही अशा पद्धतीने ही बघा इथं आहे. हे बघा, हे विद्याज कॅपिटल अकाउंट, शर्मिलाज कॅपिटल अकाउंट आणि इकडं मेघाज कॅपिटल म्हणजे मेघा इन्सॉल्वंट झाली, मग तिला पैसे द्यावे, तिचं कॅपिटल आपल्याला ती पैसे देऊच शकणार नाहीये. मग तिचं जे काही डेबिट, इन्सॉल्वन्सी म्हणजे कॅपिटल अकाउंटला डेबिट बॅलन्स किंवा कॅपिटल डेफिशियन्सी म्हणजे कॅपिटल अकाउंटला, सॉरी इन्सॉल्वन्सी नको म्हणायला, पण असं म्हणूया की कॅपिटल डेफिशियन्सी म्हणजे कॅपिटल अकाउंटला जो डेबिट बॅलन्स येत आहे किंवा डेबिट साईड इज ग्रेटर दॅन क्रेडिट साईड म्हणजे कॅपिटल डेफिशियन्सी. मग ती जे काही डेफिशियन्सी आली बघा, इथं किती अमाऊंट टोटल आली, 33,120, 33,120 आणि तिच्याकडे क्रेडिट किती अवेलेबल आहे, 32, 33च्या अगेन्स्ट 32. मग जो काही डिफरन्स आला त्याला आपण कॅपिटल डेफिशियन्सी म्हणणार. मग आता ही कॅपिटल डेफिशियन्सी हे जे दोघी उरलेले आहेत विद्या आणि शर्मिला, या त्यांच्या रिमेनिंग प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. त्यांचा जो काही रिमेनिंग प्रॉफिट शेअरिंग असेल, या इथं रिमेनिंग प्रॉफिट शेअरिंग म्हणजे कोण, मेघा म्हणजे तिसरी आहे, म्हणजे हे 5:3 मध्ये त्या डिस्ट्रीब्यूट करणार. ही केस आहे, दिस इज द केस. हे बघा, त्याप्रमाणे त्यांनी ही जी कॅपिटल डेफिशियन्सी आहे ही इथं त्यांनी वाईप ऑफ करून टाकली. बाकी सगळा सम सेम आहे, कुठंच प्रॉब्लेम नाही, सेम आहे ऍब्सोल्युटली. इन्सॉल्वन्सी फक्त इथं कॅपिटल डेफिशियन्सी आयडेंटिफाय करायची आणि ती पार्टनर्स कॅपिटल त्यांच्या रिमेनिंग प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाईप ऑफ करणार. पाहिजे असेल तर वेगळं सेपरेट कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंट ओपन करा. बँक अकाउंट अल्टिमेटली तुमचं टॅली व्हायला हवं इथं, ऑब्विसली येस. सो वन पार्टनर इन्सॉल्वन्सी अगदी सोपी आहे, कठीण नाहीये. फक्त इथं तुम्हाला ती कॅपिटल डेफिशियन्सी काढायची, ती ऑटोमॅटिक येणारच आहे. जो इन्सॉल्वंट पार्टनर आहे त्याला डेबिट बॅलन्स येणार आणि तो जो काही डेबिट म्हणजे डेबिट साईड इज ग्रेटर दॅन क्रेडिट, जो काही डिफरन्स येईल ते रिमेनिंग पार्टनर त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये रिमेनिंग ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. दॅट्स इट. आता पुढचं जाऊया, पुढे बघा. हे बघा, फॉलोइंग इज अ बॅलन्स शीट. हे कोण आहे बघूया, चव्हाणचं कॅपिटल अकाउंट इकडे आहे, म्हणजे हा नक्की वन पार्टनर इन्सॉल्वंट असू शकतो, कारण बाकीच्यांचा काय प्रॉब्लेम वाटत नाही. पण इकडे ह्या साईडला आलं ना, ही इंडिकेशन आहे की ही इन्सॉल्वन्सीची इंडिकेशन आहे. डेबिट बॅलन्स आला, मग चव्हाण बिकम इन्सॉल्वंट आणि नो अमाऊंट कुड बी रिकवर्ड फ्रॉम हिम. त्याच्याकडनं कुठली अमाऊंट रिकवर्ड, त्याच्याकडनं जर अमाऊंट रिकवर्ड झाली तर आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार. हे बघा मगाशी काय झालं होतं, मगाशी चेक करूया. हे बघा, मेघा कुड बिकम इन्सॉल्वंट अँड 2,000 कुड बी रिकवर्ड. आपण कुठे रेकॉर्ड करून टाकले, हे बघा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक त्याच्याकडनं पैसे आले ते आपण इथं रेकॉर्ड करून टाकले, म्हणजे त्या पार्टनरच्या क्रेडिटला लिहून टाकायचे जे पैसे आले ते. हे बघा इथं पण इथं तर काहीच आलेलं नाहीत. मग आता नक्की म्हणजे बघा, मी पहिले सगळं हे क्लोज करणार म्हणजे कॅपिटल डेफिशियन्सी येणार, म्हणजे मी सगळं हे टोटलिंग केलं, डेबिट साईड चेक केली, हे बघा बाकी लॉस बीस टाकला, हे सगळं टाकलं, इथं काहीच नाही, त्याचं कॅपिटल उरलेलं नाही. इकडे डेबिटला आलेलं आहे त्याचं कॅपिटल आणि त्याचा जो रिझर्वचा शेअर होता तो दिला आणि मग आता ह्याची टोटल करा. ही बघा, ही 19,500 आली, त्याच्या अगेन्स्टमध्ये त्याच्याकडे फक्त 6,000 आहेत. मग 19,500 मायनस 6,000 ही त्याची कॅपिटल डेफिशियन्सी झाली, ही त्याची कॅपिटल डेफिशियन्सी झाली. आणि मग हे आता रिमेनिंग कोण आहेत, कदम आणि शिंदे, हे दोघं रिमेनिंग प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ती वाईप ऑफ करणार. रिमेनिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो कोण गेलंय, चव्हाण गेलेत, म्हणजे मग हे दोघं राहिले. मग हे 1/16. मग तुम्ही हे जर समजत नसेल तर रेशो काढा, 1/16 1/3, 1/16 1/3, म्हणजे त्याचा आपल्याला तुम्हाला रेशो काढावा लागेल. नाही तर हे 1/2 आणि 1/6 ही गडबडणार तुम्ही. याचा एक नीट व्यवस्थित रेशो काढा आणि मग त्याप्रमाणे त्या रेशोमध्ये ही कॅपिटल डेफिशियन्सी हे वाईप ऑफ करणार. झालं, वन पार्टनर इन्सॉल्वन्सी इज ओव्हर. नेक्स्ट, इथं कदमचं लोन आहे, कदम पार्टनरचं लोन आपण सेपरेट अकाउंट ओपन करतो आणि ते सेटल करावं लागेल. असं कसं त्याशिवाय जाता येईल, त्याच्याशिवाय बंद करता येणार नाही, जरी पार्टनरचं असलं तरी. आता अजून एक सम घेऊया, टू पार्टनर इन्सॉल्वन्सी. आत्तापर्यंत बोर्डाने इकडं इग्नोर केलंय, कारण इथं ना 2च सम्स आहेत फक्त,
अख्ख्या याच्यामध्ये. त्यामुळे आत्ता ह्या शेवटच्या क्षणाला माझं मत आहे की याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू नका. पण ऑल पार्टनर इन्सॉल्वंट मात्र लक्ष द्या. हा मात्र तुम्हाला थोडा डिफिकल्ट पार्ट आहे. ह्याच्यामध्ये ना ऍक्टिव्हिटी खूप आहेत. बेसिक सांगतो मी तुम्हाला. इथं काय करावं लागेल. इथं कॅपिटल डेफिशियन्सी तर येणार आहे, सगळ्या पार्टनरची येणार आहे. आतापर्यंत फक्त इन्सॉल्वंट पार्टनरची येत होती. इथं सगळ्या पार्टनर्सची इन्सॉल्वन्सी येणार, ऑल पार्टनर्स इन्सॉल्वन्सी. आणि इथं आपल्याला आता शेवटी इथं मात्र एक नवीन कॅपिटल डेफिशियन्सी किंवा डेफिशियन्सी अकाउंट ओपन करावं लागेल आणि सगळ्या लायबिलिटीजची अकाउंट्स ओपन करावी लागणार. मी थोडंसं इथं एलॅबोरेट करून सांगतो की हे काय आहे. हे बघा, जरा व्यवस्थित मोठा सम घेऊया. थांबा, मी हा खालचा सम बघूया काय आहे. जरा मोठा घेऊया, छोटा नको. हा चला, हा त्यातल्या जरा बऱ्यापैकी ऍक्टिव्हिटीज आहेत. ह्याला किंवा वरचा सुद्धा चालेल, ज्याच्यात ऍक्टिव्हिटी भरपूर आहेत. हे बघा, क्रेडिटर आणि हे डेफिशियन्सी. ऑल राईट, चलो हा घेऊया, राणे काणे माने. हा घेऊया. हे बघा, याच्यामध्ये काय झालं, ऑल पार्टनर्स इन्सॉल्वंट. कसं काय कळलं? ते देतात, असं आपल्याला अजून नाही करता येणार, ते दिलेलं असतं. फर्म इज डिसॉल्व ड्यू टू इनॅबिलिटी टू पे द क्रेडिटर्स, द फर्म इज डिसॉल्व. काणे अँड माने कॅनॉट पे एनिथिंग. असं स्पेसिफिक काही केलेलं नाही, पण फर्मला पैसे न देता येणं. इन्सॉल्वन्सी म्हणजे काय? इफ यू कांट पे युअर ड्यूज ऑन टाइम, यू मे बी कॉल्ड ॲज इन्सॉल्वंट. अशीची डेफिनेशन आहे इन्सॉल्वन्सीची. त्यामुळे इन्सॉल्वन्सीच्या बाबतीत आपल्याला थोडंसं असं पण ॲज्युम पण करावं लागतं. इथं कुठे काय दिलंय का चेक करूया. हे बघा, इथं याच्यामध्ये ऑन द अबाउट डेट डिसॉल्युशन असं काही दिलेलं नाही. अज्युमिंग ऑल द पार्टनर्स इन्सॉल्वंट, क्लिअर कट देऊन टाकलं, अज्युमिंग ऑल पार्टनर्स इन्सॉल्वंट. आणि ह्या याच्यावर बघूया काय दिलंय. ऑल पार्टनर्स वेअर इन्सॉल्वंट, क्लिअर कट दिलं, ॲज्युम बिझ्युम कुछ नाही. चला ठीक आहे, चेक करूया. दिनेश मंगेश रमेश हा जुलै 25चा सम आहे. हा जो सम आलाय ना, हा जुलै 25ला आलेला आहे. नीट बघून घ्या. जुलै किंवा जुलैच बहुतेक, जुलै 24 किंवा 25 कुठल्या तरी याला हा सम आलेला आहे. नीट लक्ष द्या याच्याकडे. ऑलराईट, चला पुढे जाऊया. आता काय सम आहे हा बघा. असेट्स रिअलाइज वगैरे सगळे झालेत. पहिलं सिम्पल डिझोल्युशन करून घ्या. आता इथं मेन चेंज, खूप महत्वाचा चेंज आहे. इथं रिअलायझेशनला आहे ना, इथं रिअलायझेशनला कुठलीही लायबिलिटी आपण ट्रान्सफर करणार नाही, कुठलीच नाही. इथं दोन लायबिलिटीज आहेत, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. ह्या आउटसाइडर्स लायबिलिटी आहेत, ह्या मी रिअलायझेशनला जाणार नाहीत. मग ह्या कुठे जाणार? यांची सेपरेट लेजर्स ओपन होणार. यांची सेपरेट मी लेजर ओपन करणार, क्रेडिटर्सचं लेजर आणि बिल्स पेबलचं लेजर. शिवाय याच्याच बरोबर मी एक कॅपिटल डेफिशियन्सी किंवा डेफिशियन्सी अकाउंट ओपन करणार. शिवाय एक बँक अकाउंट पण ओपन करणार. आता इथं बँक अकाउंट पहिलेच क्लोज होणार आहे आणि सगळ्यात शेवटी जे टॅली होणार माझं अकाउंट, ते डेफिशियन्सी अकाउंट टॅली होणार. इथं माझं डेफिशियन्सी अकाउंट टॅली व्हावं लागतं. हा एवढा पार्ट आहे. दिस इज ऑल पार्टनर इन्सॉल्वंट. आता करणार काय मी एकही लायबिलिटी ट्रान्सफर नाही केली, पण मग असेट ट्रान्सफर करणार का? येस, असेट्स मात्र सगळ्या ट्रान्सफर करणार. हे बघा, सगळ्या असेट्स ट्रान्सफर केल्या. इथं मी लायबिलिटी एकही ट्रान्सफर केलेली नाही, आउटसाइडर्स लायबिलिटी ट्रान्सफर केलेली नाही. बरं, मग आता बाकीच्या मेथडनी आपलं जे आहे ना, हे सगळं करून घेणार आपण. इथलं सगळं अकाउंटिंग संपवून टाकणार. इकडे मी डेबिटला असेट्स केल्यात, त्या रिअलाइज करून घेणार. इकडे लायबिलिटी पे नाहीचा काही संबंध नाही. इथं एक्सपेन्सेस आहेत ते रेकॉर्ड केले आणि अकाउंट क्लोज केलं, रिअलायझेशन. त्याप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल घेणार. पार्टनर्स कॅपिटलनी ज्यांनी जे पैसे आणलेत, हे बघा, याच्यापैकी कोणी काही पैसे आणू शकतं. जरी इन्स्टॉलमेंट झाले, हे बघा ना, दिनेशनी 2,000 रुपये आणलेत आणि मंगेशनी 2,000, मग ते रेकॉर्ड करून घेतले. दोघांकडनं 2,000 रुपये, याचं करस्पॉन्डिंग बँकच्या डेबिटला येणार. आणि हे सगळं इथलं हा लॉस इकडे घेऊन आला आणि मी पार्टनर्स कॅपिटल क्लोज करून टाकलं. आता क्लोज का केलं? कारण तिघही पार्टनर इन्सॉल्वंट झाले. त्यामुळे या तिघांनाही कॅपिटल डेफिशियन्सी येणार. त्याप्रमाणे कॅपिटल डेफिशियन्सी तिघांची कॅल्क्युलेट केली आणि ही इकडं क्रेडिटला आहे, तर ती मी कॅपिटल डेफिशियन्सीच्या डेबिटला घेऊन आलो. दॅट्स इट. आता काय करणार मी? आता थोडंसं तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. आता पहिले बँक अकाउंटला जायचं आहे. बँकेमध्ये आपल्याला किती पैसे आहेत ते शोधावे लागतील. म्हणजे काय, टेम्पररीली छोटंसं आपल्याला पहिले बँक अकाउंट क्लोज करावं लागतं.
इथं म्हणजे मी हे सगळ्या बाकीच्या सगळ्या रिअलायझेशनच्या एंट्र्या करून घेतल्या. सगळ्या रिअलायझेशनची म्हणजे एक्सपेन्सेसची एंट्री, जे रिअलाइज झालं ती एंट्री केली. म्हणजे माझ्याकडे किती पहिले 8,000 होते, असेट विकले 80,000, ह्या 8 म्हणजे झाले 88,000, त्यातनं 2,000 दिले, म्हणजे माझ्याकडे राहिले 86,000. पण ह्या 86 मधनं मला कुणाला पैसे द्यायचे राहिलेत अजून? क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. मग आता मी हे जे पैसे कसे देणार? तर मी त्यांच्या रेशोमध्ये देणार. त्यांची जी अमाऊंट आहे त्या रेशोमध्ये पैसे देणार. बघा माझ्याकडे 86,000 आहेत. बघा मी 80,000 ॲज टू 40,000 ह्या रेशोमध्ये देणार. मग सगळे झिरोज उडवून टाका, म्हणजेच 8:4 म्हणजेच 2:1 ह्या रेशोमध्ये आपण पैसे देणार. माझ्याकडे होते 86,000. चेक करूया. माझं कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत माझं मला वाटतंय. नाही सॉरी, माय मिस्टेक. अजून या दोघांनी पण पैसे आणलेत, म्हणजे हे 4,000 याच्यात ऍड करून टाका. म्हणजे माझ्याकडे आहेत आता 90,000 रुपये. ओके, आय हॅव गॉट 90,000. ते मला कसे डिस्ट्रीब्यूट करायचे? क्रेडिटर्स आणि म्हणजे मी काय काढलं? रेशो काढला क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलचा 2:1. मग 90,000 आय एम गोइंग टू डिस्ट्रीब्यूट 2:1. 2:1 म्हणजे इंटू 2/3 आणि इंटू 1/3. 2/3 म्हणजे 60,000 आणि 30,000 असं डिस्ट्रीब्युशन. हे बघा 60,000 आणि 30,000. दॅट्स इट. झालं. बँक अकाउंट क्लोज. आता हे पेमेंट करून टाकलं आपण दोघांना, म्हणजे जे काही पैसे होते ते या दोघांना देऊन टाकले. मग म्हणजे पेमेंट इकडनं इकडे येणार. हा ऑलरेडी बॅलन्स आहे. 80,000 देणं होतं, त्याच्या अगेन्स्ट आपण 60,000 दिले. उरलेलं काय? उरलेले कॅपिटल डेफिशियन्सी. ह्याला पण कॅपिटल डेफिशियन्सी आली. याचे 40,000 होते, हा बॅलन्स आहे, त्यातले आपण त्याला दिले किती? 30,000. उरलेलं काय? म्हणजे त्या बिल्स पेबलचे पैसे बुडले, क्रेडिटर्सचे पैसे बुडले. इन्सॉल्व्हन्सीमध्ये असं होऊ शकतं. सो रिमेनिंग जे आहे ना ते कॅपिटल डेफिशियन्सी. मग मी बरोबर कॅपिटल डेफिशियन्सीच्या क्रेडिटला टाकलं आणि माझी कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंट टॅली. दिस इज ऑल पार्टनर इन्सॉल्व्हन्सी. नीट कन्सेप्च्युअली केलं ना काहीही नाहीये. एकदम नीट समजून घेऊन मी माझ्या पद्धतीने जेवढं मला सिम्प्लिफाय करून सांगता येईल, प्रॅक्टिकली सांगता येईल तेवढा प्रयत्न केलाय. बघा तुम्हाला डेफिशियन्सी समजते का? कॅपिटल डेफिशियन्सी काढावी लागतं आणि अल्टिमेटली हे टॅली व्हावं लागतं. सो डिसोल्युशन सुद्धा कठीण नाहीये.